गण पार्वतीच्या मळीचा त्याचे पिता आदिनाथ आला हसत हसत राया आपल्या अंगणात आला हसत हसत राया आपल्या अंगणात त्याचे वाळूया मुख मग झाला निराजमान तो सुख करता दुःख हरता वरद विनायक त्याचे वाळूया मुख त्याचे वाळूया मुख त्याला सांगूया सुख दुःख असा गणराया एक दंत आपल्या अंगणात असा गणराया एक दंत आपल्या अंगणात असा गणराया एक दंत आला आपल्या अंगणात त्याला सांगूया सुख दुःख त्याच्या चरणी होऊया लीन असा गजमुख गणपती 33 कोटी देवा मधिमान कोल्हापूर जिल्ह्यात खोची गाव वारणे काटाला भैरवनाथ त्या देवाचं मला वरदान चला गाऊ सुंबरान सुंबराने मांडले सुंबयाराने मांडले सुंबराने मांडले सुंबराने कुणाला सुंबयाराने कुणाला सुंबराने कुणाला सुंबयाराने कुणाला भांडरीच्या देवाला माझ्या भांडरीच्या देवाला वन काशी लिंगाला या वन काशी लिंगाला वन काशी लिंगाला त्या घोड्यावरल्या स्वारीला त्या देवा भैरवनाथाला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला हाक मारी कोणाला हळी मारी कोणाला माझ्या देवाला घोड्यावरल्या बघा स्वारीला हो देवा भैरवनाथाला शिव पार्वतीला गौरी गजाननाला देवाचरण बघा वंदून पाया देवाच्या बघा पडून जातो माझ्या मार्गाला
जातो माझ्या मारे गाला हो फार पूर्वी काला देव भोळ्या राजाला कोरा कागद निळी शाई त्यातील लिखणी कशाची करू देवा तू माय मिले करू हो तुम्हा कस विसरू बाळू मामा तू माय मिले करू उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला हे वंदितो आम्ही कोणाला वंदितो आम्ही कोणाला स्त्रियान उन्हात आला स्त्रियान उन्हात आला तीन मूर्ती दत्ताला राम माझ्या सीताला अंजनीच्या सुताला बाळ ब्रह्मचारीला हे कुले माझ्या स्वामीला त्या विठू बिरू देवाला हे आदमापूरच्या राजाला त्या संत बाळू मामाला मेंढ्या राख्या देवाला माझ्या मेंढ्या राख्या देवाला देवा चरण वंदून पाया देवाच्या पडून जातो माझ्या मार्गाला जातो माझ्या या मार्गाला जातो माझ्या मार्गाला जातो माझ्या या बघा कानाला पहिल्या भोळ्यावर बघा राजाला पहिल्या भोळ्यावर राजाला जगायाचा मालक गणराया कसा झाला तुम्ही ऐकून घ्यावे तुम्ही ऐकून वरविंद्र सभेलाव कैलास या गादीला वरविंदर बघाच बेला कैलास बघा गादीला कैलास या गादीला भोळ्या माझ्या देवाने भोळ्या माझ्या या देवाने जुडियाच्या राणीला पार्वती या देवीला फार पूर्वी काळाला त्या देव भोळ्या राजाला पहिल्या सतीयोगाला हा गणपती जगामध्ये वर्षात एकदा गणपतीची पूजा
भाविक भक्त सगळा गणपतीच्या पायात आनंद होऊन जातोय. पण गणपती निर्माण झाला कसा? कसा आपली जुनी लोक बी ह्या गल्लीत येऊन गाणं म्हणून गेल्या जाय तिथे माणसं बी ऐकलेली इथं आहेत. आहेत. आ होय. कैलासपती देवाने भोळा देव शंकराने विचार मनाचा केला हात लावला शिराला देवासारखा देव भोळा देव शंकर जोडीची राणी पार्वती जोडीला सुखी समाधानात ठेवलेला सुखी समाधानात लागले संसार करायला. सुखी समाधानात लागली होती तिने तळाचं गमन करायला. कोण जेवलं कोण उपाशी कोण तापाशी कोण सुखी आणि कोण दुःखी सर्वांचं लागलं होतं निवारण करायला. असा भोळा देव शंकर जोडी जोडीला नीतीच्या नियमाप्रमाणे ठेवलेला. तिच्या नेमाने लागली होती काय मात्र आता करायला. नीती नियमाप्रमाणे भोळ्या देवाने रोजीच्या रोजाप्रमाण भोळ्या शंकराचा नीतीचा नियम नीती नियमाप्रमाणे जायाच वरविंद्र सभेला. भोळा देव शंकर कोण खाल्लं कोण जेवलं कोण उपाशी कोण सुखी कोण दुःखी बघायसाठी देव तिने तळाचं गमन करायसाठी भोळा देव शंकर ठेवलेला. भोळा देव शंकराने कुणा जायचा लागला होता आता काय करायला. खलमान्य खंडाला जायचा दिवसानं दिवस लागला सरायला महिन्यानं महिने लागले भरायला. पार्वतीनं जोडीच्या राणीनं नेत्रानं पाहिलं आणि एके दिवशी भोळ्या शंकराला पार्वती बोलती देवा म्हणजे रोजच्या रोज तुम्ही सकाळचं लवकर जाताय कुठं तेवढीला. असे लागले होते पार्वती बोलाय पण बोला देव काय लागला होता आता बोलायला. माता पार्वतीने ऐकून घेतले माता पार्वतीला जोडीच्या राणीला भोळा देव शंकर काही लागला होता बोलाय तेवढीला. काय लागला होता बोलाय भोरल्याचा बाजूला. बोलाई बघायला गेला सांगाई बघायला गेला. जोडीच्या बघाया राणीला जोडीच्या बघा राणीला. मान्य खंडाला खल मान्य खंडाला हे मदल्या बघा ताळाला मदल्या बघा ताळाला. पाची चुंबळ वाळू याची घागरे सर पाची चुंबळ वाळू याची घागरे माझी यल्लमा निघाली पाण्याला घागर भरती पतीच्या नाण्याला. हे भोळ्या देवाने विचार मनाचा केला आणि देवासारखा देव त्या टाइमला देवासारखा देव लागला काय मात्र आता बोलायला. देवा तुम्ही रोज सकाळच्या पारी जाता कुठं आणि करतासा काय? तेव्हा माझा भोळा देव शंकर या पार्वतीला काय बोलतो काय लागला बोलाय भोरल्यात राहता बाजूला. काही सांगू ग बाई पार्वती तुला जगाचं गमन करायसाठी जगाचं तिने ताळाचं गमन करायसाठी कोण जेवलं कोण उपाशी कोण तापाशी बघायसाठी मी जातो मान्य खंडाला. तेव्हा माझ्या पार्वतीने विचार मनाचा केला आणि ती माता पार्वती तेळीला. माता पार्वती काय लागली विचार मात्र आता करायला. माता पार्वतीने हात लावला शिराला देव भोळ्या राजाला. सकाळच्या पाऱ्यामध्ये भोळ्या देव शंकरानं संधी सवळ केलं. देव भोळा देव शंकर तिने ताळाचं गमन करायसाठी खलमान्य खंडाला गेला तेवढीला. खलमान्य खंडाला गेला मागल्या बाजूला पार्वती देवीने विचार मात्र काय आता करायला. माता माझी पार्वती बघावे माता माझी पार्वती
वरविंद्रचे बेला बघाव कैलास गादीला हात लावला शिराला बघाव लावीच्या मैला देवाऱ्याच्या खोलीला बघाव देवाऱ्याच्या खोलीला माता ओ पार्वती माता ओ पार्वती सवळच्या पाऱ्याला त्या देवाऱ्याच्या खोलीला हात लावला शिराला विचार केला मैनाचा बघाव हात लावला शिराला चुडीच्या राणीनं पार्वतीनं आता म्हणली आपला खोरखोर पती भोळ्या शंकरानं काय सांगितलं कोण जेवले कोण खाल्ले कोण उपाशी हे बघायसाठी महिला असल्या आरक्षण आता शिंदे सरकारनं लाडक्या बहिणीचे पैसे चालू केलं महिन्याला पण पहिल्या वर्षाला महिला असल्या आरक्षण आहे कवा भोळ्या शंकरा देवा जगाच्या मालका बसणं हा भोळादेव शंकर बसाय कशा नंदीवर गणपती बसाय उंदरावर आणि पार्वती वाघावर महिलांचे आरक्षण जास्त आहे की नाही हा म्हणून देवानच सांगितले घरची बाई म्हणजे आपली लक्ष्मी ती जाणली मांडली तर माता पार्वतीनं विचारमानाचा केला आणि पार्वती काही लागली बोलायला हे देवा माझा पती कोण खाल्लं कोण जेवलं कोण उपाशी बघायसाठी जातो पण माझ्या पतीचं सत्व बघायचं म्हणून ती पार्वती देवी तेवढीला देवीने विचार केला मनाचा काय लुटाता करायला माता पार्वतीने विचार मनाचा केला आणि पार्वती देवाऱ्याच्या खोलीला काळ्या मुंग्या झाल्या त्या काळ्या मुंग्या देवाऱ्याच्या खोलीला झालेली त्या पार्वतीनं एक मुंगी त्या कुंकवाच्या करंडात घातली आणि भोळ्या देवाची आपल्या पतीची वाट लागली बघायला भोळ्या देवाची वाट लागली बघायला पण काय लुटाता घडायला जवळचा दिवस गेला दुपारला जवळचा दिवस गेला बाराला भोळा देव शंकर सर्व जगाचं तिन्ही ताळाचं गमन करून निघून आला होता वरविंद्राता सभेला कैलास गादीला पार्वती देवीच्या जवळ्या बाजूला निघून आला काय लुटाता करायला भोळ्या माझ्या देवाने भोळ्या माझ्या देवाने भोळ्या माझ्या देवाने भोळ्या माझ्या देवाने पार्वतीया बघा देवीला नेतरान या बघा पाहिलंय नेतरान या बघा पाहिलंय बोलायाला या बघा लागला छाया बघा राणीला सोडिया छाया बघा राणीला सोडिया छाया बघा राणीला
पार्वती या बघा देवीला गजानन भेट दे मला माझी शपथ रे तुला वर्षात निघाला गणपती बाप्पा आपल्या घराला येतोय. हा होय, गणपती बाप्पाला आपण 21 मोदकाचं ताट ठेवतोय होय. पण 21 मोदकाचं मानकरी कोण आहेत कोण आहे? एकच मोदक गणपती बाप्पाचा आहे त्यातला कोण आहे? आणि बाकीचं कोणाचं गजानना भेट दे मला माझी शपथ रे तुला गजानना भेट दे मला माझी शपथ रे तुला जीव लागला आई माझा धुरणीला जीव लागला आई माझा धुरणीला जीव लागला आई माझा धुरणीला माझा नमस्कार बाप्पा रे तुला हात लावला असलेला विचार मनाचा केला नाही देवासारखा देव त्या टाइमला देवासारखा देवाने गुणाला पार्वत्या देवीच्या जवळच्या बाजूला काय लागत होता का दिसायला? माता पार्वतीने विचार मनाचा केला ती माता पार्वती देवाला लागली होती मात्र आता बोलायला देवाला लागली होती काय मात्र आता बोलायला. सर्व साऱ्या जगाचं गमन कोण जेवलं कोण उपाशी बघून देवा तुम्ही आला सा सर्वाला जेवाय घातलं सा का तेव्हा भोळादेव शंकर काय म्हणता काय? अगे बाई पार्वती सर्वाला जेवाय वाढणं आलो म्हणला कोण उपाशी आले सांग त्यावेळेला आता लागला बोलायला पार्वती राणी काय लागली होती आता बोलायला. माता हा पार्वतीने विचार मनाचा केला हा? आणि कुंकुवाचा करण त्या देवाऱ्याच्या खोलीचा उघडला माता पार्वतीला काय वाटलं हा? ती काळी मुंगी कुंकुवाच्या करंड्यात घातलेली उपाशी असं? जगाचा मालक हा? भोळादेव शंकर देवा कैलासपती देवाची करणी आगली कुंकुवाचा कर्ण उघडला पार्वती दावायला लागली तेव्हा त्या कुंकुवाच्या करण्यात साखर लागली होती पडायला कुंकवाच्या करण्यात साखर पडते बोल पार्वती देवीने विचार केला मनाचा काय लागली होती आता बोलायला. हात लावला शिराला विचार मनाचा केला माता पार्वती मात्र त्या टाइमला पार्वती लागली विचार करायला लागली होती काय आता बोलायला. चोरीच्या देवाचं बोल ऐकून घेतलं आणि ती माता पार्वती देवाला काय बोलती तेळीला काय लागली बोलाय बोलल्यात राहता बाजूला. हे देवा म्हणली हा? तू होई मी नव हा? मी तत्व घेतलं तुझं पण म्हणली तुझं देवा खरं माता पार्वती शरण आली भोळ्या शंकराला तिथून भोरे वरविंद्र सभेला तेळलेला वरविंद्रे सभेला काय लागलो आता घडायला. नीतीचा नेम चालू झाला कैलासपती देव भोळादेव शंकर नीती नेमाप्रमाण सवळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला तिने तळाचं गमन करायसाठी जाणार कोण्या एका दिवसाला सवळच्या पाऱ्याला तेळलेला सवयच्या पाऱ्याला पार्वत्या देवीने विचार केला मनाचा काय लागलो आता करायला. जुडियाच्या राणीन राणीन जुडियाच्या राणीन राणीन माता पार्वती सव्वाचा दिवस लागला असता राहायला दिवस गेला बाराला आणि ती पार्वती काय बोलती तेळीला पार्वत्या देवी लागली विचार करायला काय लागली होती आता बोलायला. भोळादेव शंकर
खल मान्य खंडाला गेला तिने तहाच गमन करायला. वा काय झालं? आता आपल्या नांगरे पाटील गलीला कार्यक्रम पर्याय दिवसानं हा आता गौतमी पाटील जर असती गावात तर गाव फुटलं असतं. देवा धर्माचं म्हणलं की येईना बापल्याक दोघ जण पळत जात्यात. पहिला ह्या गलीला धनगरी गाण्याचा कार्यक्रम असायचा आणि तो कार्यक्रम बघितलेली माणसं आपली इथं साक्षाला आहेत. पण ते गाणं बी तसं होतं, आमचं गाणं तसं होणार बी हा. आताच भाव कसा आहे, शिवाजी राजांची जयंती आली म्हणलं की ज्योत घ्यायची आणि प्रत्येकाने पळायचं पन्हाळ्याला. मी छत्रपतींचा मावळा आहे. छत्रपती राजांनी शिवाजी राजांची सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आता पोराच्या खिशात, प्रत्येक पोराच्या खिशात नाव्याच्या पोड्या, हातामध्ये मोबाईल, कानात पॉड. जर एखादं वयस्कर म्हातारा माणूस जर मोहन थडकून जर एखादं पडलं तर त्याच्याकडे बघत नाही. म्हणून काय म्हणले माहित आहे, जरा ऐकून घे माझ्या भावा, जरा ऐकून घे माझ्या भावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. जरा ऐकून घे माझ्या भावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. ऐकून घे माझ्या भावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. जरा ऐकून घे माझ्या भावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. खाऊ नको तोरी मझिम पान, पान खाऊन तोंड झाले घाण. काय म्हणले, खाऊ नको तोरी मझिम पान, पान खाऊन तोंड झाले घाण. तुझ्या तोंडाचा वास कोणी घ्यावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. जरा ऐकून घे माझ्या भावा, खाऊ नको कोल्हापुरी मावा. अरे कोल्हापुरी मावा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं. पण या देवाचं गाणं गणपतीचं कसं, माता पार्वती वर इंद्र सभेला त्या कैलास गादीला टेळलेला, पार्वती देवीने काय मात्र आता करायला. सवाचा दिवस गेला, बाराला तिरकाळ लोटली. माता पार्वतीने विचार मनाचा केला, पार्वती माता काही लागली विद्या आता बोलायला. देव फळा देव शंकर गेला होता इंद्र खिसवा सोडून खाली मान्य खंडाला. पार्वती जायची होती न्हायाला आंघोळ करायसाठी. पार्वतीनं विचार मनाचा केला, माझा पती नाही माझ्या घर वाड्याला, कोणतरी नौका माणूस माझ्या पतीला हुडकायसाठी येईल, माझ्या पतीला बोलवायसाठी येईल. सत्ययोगामध्ये सतवशीर जगाची जगतगुरु माता माता पार्वती. माता पार्वतीने विचार मनाचा केला, अंगावरली मळी काढली आणि तिनं मळीचा पुतळा तयार केला. त्यावेळेला मळीचा पुतळा केला, साजेवंती सुटून मात्र काय लागू जाता करायला. अंगावरच्या मळीचा पुतळा तयार केला, साजेवंत मंत्र शिकून तो साजेवंत केला. तो आपला गणपती. आणि त्या गणपतीला ताकीद काय पार्वतीने दिली, बाळा मी आंघोळ करेपर्यंत तो दरवाजावर राखायसाठी. मग आता इथे चालू कुठली मारायला पाहिजे, भोळ्या माझ्या या देवान, भोळ्या माझ्या या देवान सवळच्या या पाऱ्याला केला विचार मनाचा, हात लावला
विचार मनाचा रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते हे रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते हे माता पार्वती माझी माता पार्वती गजाननाला बोलते हे माझी माता पार्वती गणरायाला बोलते बाळा अंघोळ करते हात सोडू नको रे बाळा अंघोळ कर तुम्ही हात सोडू नको रे गजानन माझा हा गणराया माझा थांबला दरवाजावरी हे गणराया माझा थांबला दरवाजावरी 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 थांबून एवढ्या वेळात भोळा देव शंकर रडू नको बाळा पायी मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन मी येते हे लोण्याचा गोळा तुला खायला देते बाळा लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते माता पार्वतीने विचार मनाचा केला असा यो मलेचा गणपती दरवाजावरती राखाय ठेवला तळलेला दरवाजावरती राखाय ठेवला एवढ्यात वेळा काय लावलो आता घडायला जोडीच्या राणीने पार्वतीने बोला ऐकून घेतली माता पार्वती काही लागली होती बोलायला पहिल्या भोया राजाला लागले बोला ढोरल्यात राहता बाजूला हे बाई हा, बाळा हा. गजानना अरे त्या गणपतीचं पहिलं नाव काय गणपती होय. असे बॉक्स देतो काय करणार होय जरा मोर जाऊ तोंड इकडे करू तोंड इकडे करू आपण इकडे घेऊया हा आलो 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 आपण